हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीजणी निघालो होतो अहिल्यानगरला. कारण थोडंसं काम पण होतं, ब्लाऊजचं म्हणजे मशीन आपल्या शॉपच्या स्टिचिंगचं मटेरियल पण बरंचसं घ्यायचं होतं. तर मी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतेच की मी कशासाठी गेले होते आणि अजून एक महत्त्वाचं कोणतं काम होतं. म्हणजे खरं तर मी त्या कामासाठी गेले होते, पण जे साहित्य जे मला घ्यायचं होतं ते मी थोडंच आणलं होतं. तर चला तर तुम्हाला दाखवते पुढे कशासाठी गेले होते मी. तर इथे जरा मला निघायला उशीर झाला होता. सकाळचे म्हणजे सायंकाळचे मला वाजले होते 5:45, म्हणजे घरून निघायलाच मला 6 5:45 झाले होते आणि खूपच लेट झाला होता मला. तर इथे मी नेवासा जो रोड आहे आपला, नेवासा ते अहिल्यानगर, तर त्या रोडने मी इथे निघाले होते. तर इथे तुम्हाला मी पुढे दाखवेलच, कारण मला जवळजवळ पांढरीच्या पुलावरच मला 7:30 वाजले होते. खूप अंधार पडला होता. ही जी तुम्हाला कमान दिसते ती शनी शिंगणापूरची जी कमान आहे ना, तर ही ती कमान आहे शनी शिंगणापूरची. तर इथे आम्ही जवळजवळ खूप उशीर झाला होता इथे आम्हाला. म्हणजे मला इथे 6:45 वाजले होते. परत पुढे घोडेगावमध्ये गेल्यानंतर मला 7:15 घोडेगावमध्ये झाले, कारण मला एका क्लायंटचं 7:15 वाजता म्हणजे घोडेगावमध्ये ब्लाऊज द्यायचं होतं. त्यावेळेस मी टाईम पाहिला, तर ॲक्झॅक्टली टाईम माझ्या लक्षात नाही. पण इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी घोडेगावमध्ये माझं ब्लाऊज वगैरे काय द्यायचं होतं कस्टमरचं ते दिलं, कारण मला घोडेगावमधून सुद्धा भरपूर कस्टमर आहेत बऱ्यापैकी ब्लाऊजचे. तर इथे मी पुढे निघाले होते. पांढरीच्या पुलावर पण मला खूप उशीर झाला होता. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा पांढरीचाच पूल आहे जो की टर्न घेताना तुम्ही इथे पाहताय. तर मला जवळजवळ घरी पोहोचण्यासाठी 8:45 वाजले होते. मला अहिल्यानगरमध्ये आईच्या घरी जायचं होतं. माझं माहेर आहे अहिल्यानगर. तर इथून पुढे म्हणजे डेली ब्लॉग मी टाकणार आहे, कारण बऱ्यापैकी आपले ब्लॉग कमी झाले होते. कामाचा लोड म्हणा किंवा काही अशा कारणामुळे मला टाकायला जमत नव्हते. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे शेंडी बायपास जो आहे तिथे आलेली आहे आणि खूप लवकर म्हणजे पोचण्याचा प्रयत्न केला मी. संध्याकाळी जास्त फास्ट गाडी चालवून काही जमत नाही आणि मला ब्लाऊजचे कामं असल्यामुळे मला लवकर निघायला जमलं नाही. त्यामुळे मला जरा लेटच झालं होतं. पण काही नाही, मुलगीसोबत असल्यानंतर एवढी काही भीती वाटत नाही. आणि अर्थातच आपल्याला आपल्यावर आत्मविश्वास असला म्हणजे सगळ्या गोष्टी होतातच. फार ओव्हर पण कॉन्फिडन्स नाही, पण बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आहे. स्वामींनी आपल्याला तेवढं तरी एक स्वतःमध्ये काही गोष्टी आपण करू शकतो याचा नेहमीच एक आत्मविश्वास दिलेला आहे, शब्द दिलेला आहे मनातून. तर इथे मी जो आपला अहिल्यानगरचा पूल आहे नवीन, तर वरच्या पुलावरूनच कायम जाते, कारण खाली खूप गर्दी असते आणि वरतून म्हणजे गेल्यानंतर कुठे थांबायची गरज नाही पडत. सहसा आपल्याला पटकन पोहोचता येतं. तर तिथे अहिल्यानगरवरून जे पूल आहे त्या पूलच्या एंडिंगलाच म्हणजे माझ्या भावाचं घर आहे. तर हा जो व्हिडिओ आहे जो मी जोडला आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे. हे आहे माझ्या भावाचं घर, आईचं, जे की अहिल्यानगरमध्ये राहतात. तर त्यांच्या घराचं काम चालू आहे. तर ते काम पण पाहण्यासाठी आणि अजून एक दुसरं काम करण्यासाठी मी अहिल्यानगर येथे आले होते. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी त्यांच्या घराचं जे काम राहिलं आहे कलरचं वगैरे, तर ते पाहण्यासाठी आले होते. तर चला पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही म्हणताल की ही एवढा कचरा घाण, तर बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच दिवसाचं 1-2 वर्षापूर्वी त्यांनी बांधकाम काढलं होतं, पण मग काही आर्थिक अडचणींमुळे त्यांनी ते पुढं लोटलं होतं आणि बऱ्यापैकी धूळ बसलेली आहे. बरंचसं काम राहिलेलं आहे आणि आता लवकरच त्याचं काम पण पूर्ण होणार आहे. तर प्रत्येकाच्या काही ना काही आयुष्यात अडचणी असतात.
तर तसंच काही समजा. आणि आता त्याचं काम लवकरच पूर्ण होतं आहे. त्याच्या घराची घरभरणी पण आहे. एप्रिलमध्ये आपण तोही व्हिडिओ अपलोड करूयात किंवा आपण टाकूयात तो व्हिडिओ. तर ते जे काम राहिलेलं आहे ते लवकरच तो नक्कीच पटापट म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे. आणि बऱ्यापैकी काम पूर्ण पण होत आलेलं आहे. तर चला पुढे बघूयात आपण. सबमिटर घेतलं म्हणजे ते पॉवरचे MCB घ्यावं लागतील ना. MCB तिकडे. तर इथे आमचं जे काम बाकी होतं ते काम आम्ही पूर्ण करून निघालो. आणि ते काय होतं ते तुम्हाला मी लास्टला सांगणारच आहे. तर इथे मी रिटर्न निघाले होते, म्हणजे मला जवळजवळ 4 वाजले होते रिटर्न निघायला दुसऱ्या दिवशी. तर त्याचं घराचं वगैरे काम पाहून सगळं पाहून मी रिटर्न निघाले. आणि खूप ऊन होतं त्यावेळेससुद्धा, पण काय करणार म्हणजे काही मला बऱ्यापैकी सामान आणायला किंवा अस्तर, तागे, फॉल किंवा साड्या म्हणा, आपलं साड्यांचं पण कलेक्शन बऱ्यापैकी आहे. तुम्ही यूट्यूब चॅनलवर आपल्या पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की पहा. बऱ्यापैकी साड्या पण आपण सेलिंगला आणल्या होत्या आणि त्या साड्यांच्या विक्रीचा पण मी नवीनच संक्रांतीपासून व्यवसाय सुरुवात केली आहे. छोट्या म्हणजे कमी माल आणून सुरुवात सध्या करते. तर चाललं आहे म्हणजे माझा तर प्रयत्न हाच आहे की आपल्याला ह्या छोट्याच व्यवसायाचं रूपांतर मोठ्या व्यवसायामध्ये करायचं आहे. तर इथे माझी मुलगी आहे, ती ज्योतीला लागली होती भूक, त्यामुळं तर आठवण बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. आठवण भिसे काकांचं पांढऱ्याच्या पुलाच्या जे पुढं आहे. तर तिथे थांबलो. तिथे नेहमीच आम्ही चहा वगैरे काही घ्यावं वाटलं तर घेतो किंवा तिथलची जी आपली स्पेशल थाळी म्हणजे स्पेशल जी डिश आहे की मिसळ, रस्सा मिसळ वगैरे, तर ती सगळ्यांना माहितीच आहे. तर आम्ही पण थांबलो, पण मला उपवास असल्यामुळे मी नाही घेतलं. मी चहा घेतला आणि तिनं ते मिसळ घेतली. तर मला एक्झॅक्टली माहीत नाही, कारण हा व्हिडिओ मी जरा लेट शूट करते त्याच्यामुळे सांगण्यात काही चूक झाली तर सॉरी. कारण मला नाही म्हणजे त्यावेळेस मला उपवास नव्हता कदाचित, पण मी चहा बिस्किट की काहीतरी घेतलं होतं. मला भूक नव्हती फारशी, त्यामुळे मी चहा बिस्किटच घेतलं होतं. आणि हा जो व्हिडिओ आहे हा खूप म्हणजे एक 10-15 दिवसांचा आधीचा आहे. पण मला माझ्या कामामुळे ब्लाऊजच्या मला वेळ नाही मिळत आहे असे व्हिडिओ वगैरे टाकण्यासाठी, त्यामुळे थोडंसं लेट टाकलं आहे. तर त्याच्यासाठी सॉरी. तर हा जो रस्ता तुम्ही पाहताय हा रस्ता खूप खराब आहे. अजूनसुद्धा रस्त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे. तर मी तेजूला सांगितलं होतं मोबाईल वगैरे व्यवस्थित पकडून आहे ना आपला थोडासा व्हिडिओ नाही म्हणून शूट कर, खूप नाही पण थोडासा शूट कर म्हणून. तर तिनं तोच व्हिडिओ माझा शूट करत होती दोघींचाही. आम्हाला पाणी वगैरे जर प्यावंसं वाटलं तर आम्ही गाडी थांबून कुठेतरी म्हणजे पाणी सावलीला पिलो दोघीजणी आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर इथे तेजूला म्हणजे मोबाईलची जास्त आवड नाही, पण आपली करत होती काहीतरी व्हिडिओ रील्स वगैरे पाहिल्यानंतर थोडंसं नाही का इम्प्रेशन डोक्यावर पडत असतं, तसं तिचं काही झालं आहे. तर इथे आम्ही पोचलो होतो माझ्या शॉपवर, जिथे की नेवासा बुद्रुकमध्ये माझी शॉप आहे स्वतःची ही स्वामिनी लेडीज फॅशन म्हणून. आणि इथे ब्लाऊज, वन पीस, ड्रेस ऑनलाईन आपण शिवायला वगैरे घेतो. तर इथे मी आले होते आणि एका कस्टमरला मला साडी द्यायची होती. तर ते साडी मी रिटर्न देण्यासाठी इथे आले होते. तर त्यांनी मला फोन आलता, पैसे रोख दिले होते आणि साडी त्या घेऊन गेल्या. त्यानंतर चला तुम्हाला इथे दाखवते मी कोणत्या कामासाठी नगरला गेले होते. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्याच लेडीजला माहितीच असेल, जे की बांधकामगार योजनेचा संच. तर मी पण बऱ्याच लेडीजनी केलं होतं. मीही कामगार योजनेचा संच जो आहे तर मलाही तो मिळाला होता, म्हणजे मी पण त्याचा फॉर्म भरला होता. हा आहे आमचा कुबेर, जो की मी नवीनच आणला होता. आपला गावठी आहे तो, म्हणजे असा कोणता दुसरा जातीचा वगैरे नाही. तर मस्त झोपलाय तो. त्याला अशीच म्हणजे खाटावर वगैरे झोपायची सवय आहे, गादीवर. त्याला खाली अजिबात थांबत नाही तो. तर चला तुम्हाला दाखवते किती निवांत आणि शांत पडलाय तो. चल बोलू. बोलो ना.